जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सांगली जिल्हा परिषद निवडणुकीचा सर्वे. म्हणजेच मित्रांनो, येणाऱ्या 5 तारखेला जर सांगली जिल्हा परिषद निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही सांगली जिल्हा परिषदेवर येणार आहे ते आता आपण पाहूया. कारण मित्रांनो, ही निवडणूक ही अतिशय अतितटीची होणार आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षाकडून जोर लावला आहे. म्हणजेच मित्रांनो, दोन्ही राष्ट्रवादी असो अथवा किंवा काँग्रेस पक्ष आणि त्याचबरोबर मित्रांनो, भारतीय जनता पक्षानं तर चांगल्या प्रकारचं लक्ष या निवडणुकीमध्ये दिलं आहे. तर मित्रांनो, या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही सांगली जिल्हा परिषदेवर येणार आहे ते आता आपण वेळ न लावता लगेचच पाहूया. तर मित्रांनो, पहिल्यांदा तर आपण हे बघूया की सांगली जिल्हा परिषदेवर एकूण सदस्यांची संख्या किती आहे. तर मित्रांनो, सांगली जिल्हा परिषदेवर एकूण सदस्यांची संख्या ही 60 आहे. तर मित्रांनो, सांगली जिल्हा परिषदेवर जर एकूण सदस्यांची संख्या जर 60 असेल तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही इतर जर सांगली जिल्हा परिषदेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती सदस्य लागणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही इतर जर सांगली जिल्हा परिषदेवर जर सत्ता मिळवायची असेल तर 31 सदस्य निवडून येणं गरजेचं आहे. तरच मित्रांनो, कोणत्याही पक्ष किंवा कोणत्याही युतीची सांगली जिल्हा परिषदेवर सत्ता येणार आहे. तर मित्रांनो, आता आपण पहिल्यांदा वेळ नव्हता पहिल्यांदा हे पाहूया की गेल्या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळत होत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही गेल्या निवडणुकीमध्ये आली होती ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश भारतीय जनता पक्षाला मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो, त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 25 जागा या सांगली जिल्हा परिषदेवर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षानं चांगल्या प्रकारचा जोर लावला आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये जत आटपाडीमध्ये तर अतिशय चांगल्या प्रकारचा जोर हा गोपीचंद पळकर यांच्या नेतृत्वात लावला आहे. त्यामुळे मित्रांनो, या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 2 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला 14 जागा या सांगली जिल्हा परिषदेवर मिळाल्या होत्या. म्हणजेच मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश सांगली जिल्हा परिषदेवर मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये जयंत पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक झाली होती आणि त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला 14 जागा या सांगली जिल्हा परिषदेवर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये बराच बदल झाला आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी असे 2 राष्ट्रवादीमध्ये गट पडले आहेत. त्यामुळे मित्रांनो, याचा काही परिणाम हा दोन्ही राष्ट्रवादीला होणार आहे का ते पाहणं महत्त्वाचं होतं. पण मित्रांनो, त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या सुद्धा चर्चा सुरू आहेत. म्हणजेच मित्रांनो, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवण्याची चर्चा सुरू आहे. मित्रांनो, या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 3 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे काँग्रेस पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला सुद्धा 10 जागा या सांगली जिल्हा परिषदेवर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांच्या सुद्धा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये विशाल पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आणि विश्वजित कदम यांच्या नेतृत्वामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण केलं आहे. त्यामुळे मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 4 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे शिवसेना पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला सुद्धा 3 जागा या सांगली जिल्हा परिषदेवर मिळाल्या होत्या. म्हणजेच मित्रांनो, त्यांना सुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश गेल्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाचे 2 भाग झाले आहेत. म्हणजेच मित्रांनो, उद्धव ठाकरे यांचा एक गट आणि एकनाथ शिंदे यांचा एक गट. त्यामुळे मित्रांनो, याचा काही परिणाम हा दोन्ही शिवसेनेला होणार आहे का ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, उद्धव ठाकरे यांचा पक्ष सांगली जिल्ह्यामध्ये इतका अस्तित्वात नाही. म्हणजेच मित्रांनो, जे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार होते ते सध्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये आहेत. त्यामुळे मित्रांनो, याचा काही परिणाम उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 5 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे रयत विकास आघाडी. तर मित्रांनो, रयत विकास आघाडीला सुद्धा म्हणजेच मित्रांनो, सदाभाऊ खोत यांच्या पक्षाला सुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये 4 जागा या सांगली जिल्हा परिषदेवर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांना सुद्धा याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना. तर मित्रांनो, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सुद्धा सांगली जिल्हा परिषदेवर 1 जागा मिळत होती. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांच्या सुद्धा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना सुद्धा 3 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांना सुद्धा नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया. म्हणजेच मित्रांनो, येणाऱ्या 5
तारखेला जर सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही सांगली जिल्हा परिषदेवर येणार आहे ते आता आपण पाहूया। तर मित्रांनो, पहिला पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष। तर मित्रांनो, सांगली जिल्हा परिषदेवर अपक्षांना एक जागा मिळणार असल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो, सांगली जिल्हा परिषदेवर या निवडणुकीमध्ये अपक्षांच्या 2 जागा या कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना, म्हणजेच मित्रांनो राजू शेट्टी यांचा पक्ष। तर मित्रांनो, राजू शेट्टी यांच्या पक्षाला सांगली जिल्हा परिषदेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे। कारण मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना सांगली जिल्हा परिषदेवर एक जागा मिळाली होती, पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना एक तर जागा मिळणार आहे की नाही ते आता आपण पुढे पाहूया। तर मित्रांनो, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये एक जागाच या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो, त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये जितक्या जागा मिळत होत्या तितक्याच जागा या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे रयत विकास आघाडी। तर मित्रांनो, रयत विकास आघाडीला सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे। कारण मित्रांनो, त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे सांगली जिल्हा परिषदेवर मिळालं होतं। म्हणजेच मित्रांनो, त्यांचे 4 सदस्य सांगली जिल्हा परिषदेवर निवडून आले होते। पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पाहूया। तर मित्रांनो, येणाऱ्या 5 तारखेला जर सांगली जिल्हा परिषद निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये रयत विकास आघाडीला 3 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो, त्यांना गेल्या निवडणुकीपेक्षा एक जागा ही या निवडणुकीमध्ये कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष। तर मित्रांनो, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सांगली जिल्हा परिषदेवर एक तर जागा मिळणार आहे की नाही ते आता आपण पाहूया। कारण मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना 3 जागा या सांगली जिल्हा परिषदेवर मिळाल्या होत्या। म्हणजेच मित्रांनो, ज्यावेळी दोन्ही शिवसेना एकत्र होत्या त्यावेळेस त्यांना 3 जागा या सांगली जिल्हा परिषदेवर मिळाल्या होत्या। पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षामध्ये सुद्धा 2 गट पडले आहेत। म्हणजेच मित्रांनो, एकनाथ शिंदे यांचा एक गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा एक गट। त्यामुळे मित्रांनो, याचा परिणाम हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते आता आपण पाहूया। तर मित्रांनो, येणाऱ्या 5 तारखेला जर सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला 0 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो, सांगली जिल्हा परिषदेवर त्यांचं खातं सुद्धा उघडणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना। तर मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला येणाऱ्या सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया। कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सुद्धा चांगल्या प्रकारचं लक्ष हे सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर दिलं आहे। म्हणजेच मित्रांनो, त्यांच्या सर्वच नेत्यांनी सांगली जिल्हा परिषदेवर लक्ष दिलं आहे। त्यामुळे मित्रांनो, या निवडणुकीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, आता आपण वेळ नव्हता पहिल्यांदा हे पाहूया की शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला येणाऱ्या 5 तारखेला जर सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया। तर मित्रांनो, शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सांगली जिल्हा परिषदेवर 2 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो, त्यांच्या गेल्या निवडणुकीपेक्षा एक जागाही कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं चांगल्या प्रकारचं लक्ष घातल्यामुळे त्यांची एक जागाही कमी होणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष। तर मित्रांनो, काँग्रेस या पक्षाला येणाऱ्या 5 तारखेला जर सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे। कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये विशाल पाटील असो किंवा विश्वजित कदम या 2 नेत्याकडून सांगली जिल्हा परिषदेवर चांगल्या प्रकारचं लक्ष काँग्रेस पक्षाकडून घातलं जात आहे। त्यामुळे मित्रांनो, या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते पाहणं महत्त्वाचं आहे। कारण मित्रांनो, त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये तर चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं। म्हणजेच मित्रांनो, त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 10 जागा मिळत होत्या। पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये जितक्या जागा मिळत होत्या तितक्या तर जागा मिळणार आहेत की नाही ते आता आपण पाहूया। तर मित्रांनो, येणाऱ्या 5 तारखेला जर सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला 6 ते 8 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो, या निवडणुकीमध्ये 2 ते 4 जागा या कमी मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं चांगल्या प्रकारचं लक्ष घातल्यामुळे काँग्रेस या पक्षाला थोडंफार अपयश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये विशाल पाटील असो किंवा विश्वजित कदम या दोन्ही नेत्यांनी चांगल्या प्रकारचं लक्ष घालून सुद्धा त्यांना अपयश मिळालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट। म्हणजेच मित्रांनो, येणाऱ्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गट जर एकत्र लढले तर या निवडणुकीमध्ये त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया।
तर मित्रांनो येणाऱ्या 5 तारखेला जर सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट जर एकत्र लढले तर त्यांना 10 ते 12 जागा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये जयंत पाटील असो किंवा संजय काका पाटील या दोन्ही बड्या नेत्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं लक्ष घातलं आहे. कारण मित्रांनो सांगली जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो येणाऱ्या 5 तारखेला जर सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीला 10 ते 12 जागा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये इतकं काही चांगल्या प्रकारचं यश मिळणार नसेल आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे सांगली जिल्हा परिषदेवर मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 14 जागा या सांगली जिल्हा परिषदेवर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीमध्ये मधल्या काळात फूट पडल्यामुळे याचा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये जयंत पाटील यांच्या नेतृत्वाला धक्का बसणार असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो आत्ताच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना अपयश मिळालं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना कमी यश म्हणजे त्यांना या निवडणुकीमध्ये सुद्धा अपयशाचं मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. तर मित्रांनो येणाऱ्या 5 तारखेला जर सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो येणाऱ्या 5 तारखेला जर सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 30 ते 35 जागा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 30 ते 35 जागा म्हणजे गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये त्यांच्या 5 ते 10 जागा या वाढणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना सांगलीमधील जत तालुका असो किंवा आटपाडी शहरामध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये जत तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाला 10 पैकी 6 जिल्हा परिषद सदस्य जत तालुक्यातून निवडून आले होते. म्हणजेच मित्रांनो त्यांनी एकतर्फी निकाल हा जत तालुक्यामध्ये दिला होता आणि त्याचबरोबर मित्रांनो आटपाडी तालुक्यामध्ये सुद्धा 4 पैकी 4 सदस्य त्यांनी गेल्या निवडणुकीमध्ये निवडून आणले होते. त्यामुळे मित्रांनो जत आणि आटपाडी तालुका हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना नेमके त्या ठिकाणी किती जागा मिळणार आहेत ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, खरंच भारतीय जनता पक्षाला इतकं चांगल्या प्रकारचं यश मिळेल का? आणि त्याचबरोबर मित्रांनो बाकी सर्व पक्षांना इतकं कमी यश हे सांगली जिल्हा परिषदेवर मिळेल का? हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आणि कोणत्या पक्षात सत्ता ही सांगली जिल्हा परिषदेवर येणार आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.